विद्यार्थी मित्रांनो, MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण पोलीस भरती प्रश्नपत्रिकेची सिरीज सुरू केलेली आहे आणि यामध्ये जवळपास आपण 5-6 प्रश्नपत्रिका यापूर्वी आणि त्यापूर्वी 10 पत्रिका असं एकंदरीत 15 ते 16 प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत आपण अपलोड केलेल्या आहेत. तर यापूर्वीच्या तुम्ही पाहिलेल्या नसतील तर पाहून घ्या, ज्यामध्ये चंद्रपूर, कोल्हापूर, भंडारा, त्याचबरोबर आणखी इतर जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे, ज्या यापूर्वी पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आहेत. तर त्याचं विश्लेषण करून आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही पाहिल्या नसतील तर पाहून घ्या. चला आजच्या भागाला सुरुवात करूया. आज आपण जळगाव जिल्हा पोलीस भरती 2016ची प्रश्नपत्रिका पाहतोय आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला माहिती आहे पॅटर्ननुसार एकूण 100 प्रश्न असतील. त्यामध्ये जे जे प्रश्न कॅन्सल केलेले आहेत जिल्हा निवड समितीने किंवा जे काही पोलीस भरती प्रशासनाने, तर ते प्रश्न आपण तुम्हाला कल्पना देणार आहोत की हे प्रश्न कॅन्सल झालेले आहेत, ज्यामध्ये पर्याय चुकीचे असतील, वाक्यरचना चुकीची असेल किंवा एकापेक्षा जास्त त्या वाक्याचे अर्थ निघत असतील, तर असे प्रश्न आपण स्किप करून बाकीचे जे उर्वरित प्रश्न आहेत तर त्यांना पाहणार आहोत. त्याचबरोबर गणित बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत तर ते सुद्धा आपण वेगळ्या सिरीजमध्ये पाहतोय, तर त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. पहा, जळगाव जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016. पहा, जे गणित आणि बुद्धिमत्तेचे, ज्याला आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता म्हणू, एकूण विषय जर पाहिले तर 4 विषय आहेत आपल्या पोलीस भरतीसाठी. 100 मार्काची ही प्रश्नपत्रिका आहे आणि याच्यामध्ये 4 विषय, ज्यामध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, दुसरा अंकगणित आणि त्यानंतर बुद्धिमत्ता, हे 4 विषय आहेत. यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न स्किप करून आपण पुढे पाहतोय. पहा, प्रश्न क्रमांक 8 कडे आपण आलो. भारत रुपया तर जपान बरोबर काय? म्हणजे भारताचा चलन रुपया आहे तर जपानचं चलन काय आहे? येन, डॉलर, पैसा आणि पाऊंड. प्रश्न क्रमांक 8 आपण पाहतोय आणि बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ. भारताचा जसा रुपया आहे तसं जपानचं येन हे चलन आहे. पुढच्या बाजूला नातेसंबंध बुद्धिमत्तेशी रिलेटेड प्रश्न आहे. बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण स्किप करून पुढच्या बाजूला जातोय. पहा, पुढं विसंगत घटक ओळखा. मणिपूर, शिलाँग, आसाम, नागालँड. आता या ठिकाणी विसंगत घटक आपल्याला ओळखायचा आहे. मणिपूर, शिलाँग, आसाम आणि नागालँड यामध्ये प्रश्न क्रमांक 14चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, शिलाँग. तर हा घटक यामध्ये वेगळा आहे. पुढच्या बाजूला लोकर कापसापेक्षा महाग आहे, कापूस ज्वारीपेक्षा महाग आहे, ज्वारीपेक्षा महाग तूर आहे. हा सुद्धा बुद्धिमत्तेचाच प्रश्न आहे, परंतु आपण घेतलाय तर याचं उत्तर पाहूया. प्रश्न क्रमांक 15चं बरोबर उत्तर पहा. तर प्रश्न विचारलेला आहे तर सर्वात स्वस्त काय असेल? तर प्रश्न क्रमांक 15चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क, म्हणजेच ज्वारी. पहा, पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 16. योग्य संबंध शोधा. तुलसीदास, रामायण तर ज्ञानेश्वर. आणि पुढच्या बाजूला आपल्याला त्यांनी लिहिलेला ग्रंथ द्यायचा आहे. गीता, दासबोध, भावार्थ दीपिका आणि भागवत. प्रश्न क्रमांक 16चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वरीला दुसरं जे नाव आहे तर ते भावार्थ दीपिका आहे, किंवा ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं जे काही ज्ञानेश्वरीचं पुस्तक आहे तर किंवा हा ग्रंथ, याला भावार्थ दीपिका या नावानं सुद्धा ओळखलं जातं. चला पुढच्या बाजूला पाहूया. बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. जे बुद्धिमत्तेचे प्रश्न ते आपण स्किप करतोय आणि पुढच्या बाजूला पहा, प्रश्न क्रमांक 26. मुलांनी आज्ञा पाळावी यामध्ये नीला अंडरलाईन केलेली आहे आणि प्रश्न विचारलेला आहे अधोरेखित शब्दाचे विभक्ती रूप ओळखा. पंचमी, द्वितीय, तृतीया, षष्टी. प्रश्न क्रमांक 26चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क, म्हणजेच तृतीया. नी ही जी आहे तर तृतीया विभक्ती आहे. तो आपणहून माझ्याकडे आला, तो खाली अंडरलाईन आहे आणि प्रश्न विचारलेला आहे अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा. आत्मवाचक सर्वनाम, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम,
संबंधी सर्वनाम, दर्शक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 27चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड, दर्शक सर्वनाम. खालीलपैकी कोणत्या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे? मी रस्त्यात पडलो, अनुराग निबंध लिहितो, अजय लाडू खातो, गवळी धार काढतो. प्रश्न क्रमांक 28चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न विचारलेला आहे अकर्मक क्रियापद. मी रस्त्यात पडलो हे अकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे. पुढच्या बाजूला मरावे परी कीर्तिरूपी उरावे, परीच्या खाली अंडरलाईन आहे आणि प्रश्न विचारलेला आहे अधोरेखित शब्दाचे उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. पहा, समुच्चयबोधक, विकल्पबोधक, परिणामबोधक, न्यूनत्वबोधक. प्रश्न क्रमांक 29चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, न्यूनत्वबोधक. पुढं अबब, केवढी गर्दीही, अबब खाली अंडरलाईन आहे आणि प्रश्न विचारलेला आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा. शब्दयोगी अव्यय, सर्वनाम, केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय. तर या ठिकाणी अबब खाली अंडरलाईन आहे आणि पर्याय दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 30चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, केवल प्रयोगी अव्यय. गाय, प्रश्न क्रमांक 31 पाहतोय आपण. गाय गुराख्याकडून बांधली जाते. जे वाक्य दिलेलं आहे तर वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे या वाक्यातील कर्तरी प्रयोग बदला. हे वाक्य जे आहे तर ते आपल्याला कर्तरी प्रयोगामध्ये बदलायचं आहे. गुराखी गाईला बांधतो, गुराख्याकडून गाय बांधली जाते, गुराखी गायींना बांधत असतो, गुराख्याने गाय बांधली होती. प्रश्न क्रमांक 31चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ, गुराखी गाईला बांधतो. तर गुराखी गाईला बांधतो हे वाक्य कर्तरी प्रयोगामध्ये बदललेलं आहे. यथाशक्ती शब्द दिलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे या शब्दातील समासाचा प्रकार ओळखा. अव्ययी भाव, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 32चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ, अव्ययी भाव समास. तानाजी लढता लढता मेला वाक्य दिलेलं आहे आणि प्रश्न विचारलेला आहे वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, उद्गारार्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 33चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ, हे केवल वाक्य आहे. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 34, अयोग्य जोडी ओळखा. ग्वाही देणे म्हणजे साक्ष देणे, इतिश्री करणे म्हणजे सुरुवात करणे, खसखस पिकणे म्हणजे मोठ्याने हसणे, चतुर्भुज होणे म्हणजे कैद होणे. आता या ठिकाणी अयोग्य जोडी विचारलेली आहे म्हणजेच बरोबर जोडी बाकीच्या बरोबर जोड्या ज्या आहेत तर त्या आपण दिलेल्या आहेत आणि बाकी चौथा जो पर्याय एक असेल 4 पर्यायांपैकी तर तो एक पर्याय चुकीचा असेल तो आपल्याला ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 34 तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इतिश्री करणे म्हणजे सुरुवात करणे. प्रश्न क्रमांक 35, उंबराचे फूल म्हणजे नेहमी भेटणारी व्यक्ती, क्वचित भेटणारी व्यक्ती, सुंदर व्यक्ती, अप्रिय व्यक्ती. प्रश्न क्रमांक 35चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, क्वचित भेटणारी वस्तू किंवा व्यक्ती. प्रश्न क्रमांक 36, शब्दसमूहाबद्दल चुकीचा शब्द असलेला पर्याय निवडा. आकाशात गमन करणारा खग, 2 नद्यामधील जागा दुआब, मागून आलेला अग्रज, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी. प्रश्न क्रमांक 36चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक क, मागून जन्मलेला त्याला अनुज असं म्हणतात आणि या ठिकाणी अग्रज असं दिलेलं आहे. बाकी अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी असतो, दोन्ही नद्यांच्या मध्ये जी जागा असते तिला दुआब असं म्हणतात, आकाशात गमन करणारा खग म्हणजेच पक्षी असतो. प्रश्न क्रमांक 37, नवरा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. कांत, भरता, भ्राता, भ्रतार.
प्रश्न क्रमांक 37चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क, भ्राता. भ्राता म्हणजे भाऊ होय. नवरा या शब्दासाठी बाकी शब्द समानार्थी आहेत. कांत, या ठिकाणी कांता म्हणजे बायको असते. भर्ता म्हणजे पती असतो आणि भार्या म्हणजे पत्नी असते. तर अशा पद्धतीचे हे तिन्ही पर्याय बरोबर, मात्र एक भ्राता हा पर्याय चुकीचा आहे. पहा, ही जी प्रश्नपत्रिका आहे माझी यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला मिळालेली आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आपल्याला त्यांच्याकडून मिळाव्या हीच विनंती. जर बाकी कोणाकडं विद्यार्थ्यांकडं प्रश्नपत्रिका असतील तर ते सुद्धा आपल्याकडं फॉरवर्ड करू शकतात. त्यांच्याकडं की असो नसो आपण त्याचे उत्तरं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू. चला पुढच्या बाजूला जाऊया. पहा, प्रश्न विचारलेला आहे, चुकीचा अर्थ दाखवणारी जोडी ओळखा. वस्त्र वसन, पृथ्वी क्षमा, डोळा लोचन, फूल उद्यान. तर प्रश्न क्रमांक 38चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. पहा, फूल याला पुष्प किंवा आणखीन इतर शब्द आपण जोडू शकतो, मात्र यांनी उद्यान असा शब्द दिलेला आहे. उद्यान, बाग किंवा बगीचा याला हा पर्यायी शब्द वापरला जाऊ शकतो. डोळा म्हणजे लोचन, पृथ्वी म्हणजे क्षमा, वस्त्र म्हणजे वसन, ह्या सर्व बाबी बरोबर आहेत. चला पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 39, अनिल या शब्दाचा अर्थ ओळखा. वारा, अग्नी, पर्वत, कमळ. प्रश्न क्रमांक 39चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अ, पर्याय क्रमांक अ. अनिल या शब्दाचा अर्थ वारा असा होतो. प्रश्न क्रमांक 40, विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. काळजी, विवंचना, अनाथ, सनाथ, उघड, गुप्त, आगंतुक, आमंत्रित. प्रश्न क्रमांक 40चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ, काळजी, निष्काळजी अशा पद्धतीचा याचा विरुद्धार्थी शब्द होऊ शकतो. बाकी अनाथ, सनाथ, आगंतुक, आमंत्रित, उघड, गुप्त या सर्व बाबी बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 40चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 41, बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही हा अर्थ असणारी मन ओळखा. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, उथळ पाण्याला खळखळाट फार, गरजेल तो पडेल काय, नाचता येईना अंगण वाकडे. प्रश्न क्रमांक 41चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही याला समानार्थी मन म्हणजे गरजेल तो पडेल काय. प्रश्न क्रमांक 42, डोळ्यात केस आणि नाकात फुंकर यासारखा अर्थ असणारी म्हण ओळखा. कावळा बसायला आणि फांदी तुटायला, काखेत कळसा आणि गावाला वळसा, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, नाचता येईना अंगण वाकडे. प्रश्न क्रमांक 42चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, काखेत कळसा आणि गावाला वळसा. प्रश्न क्रमांक 43, मरणात खरोखर जग जगते या वाक्यातील अलंकार ओळखा. दृष्टांत अलंकार, विरोधाभास अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार, सार अलंकार. प्रश्न क्रमांक 43चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, म्हणजेच विरोधाभास अलंकार. खलबत्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? सिंधी, गुजराती, फारसी आणि कानडी. प्रश्न क्रमांक 44चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड, खलबत्ता हा शब्द मराठीमध्ये कानडी भाषेतून आलेला आहे. एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झालेला आहे अशांना डॅश डॅश म्हणतात. बांधव, मातृभूमी, जुळे, सहोदर. प्रश्न क्रमांक 45चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड, एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे अशांना सहोदर असे म्हणतात. लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली? दर्पण व प्रभाकर, केसरी व मराठा, तरुण भारत व केसरी, दर्पण व मराठा. प्रश्न क्रमांक 46चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, लोकमान्य टिळकांनी
केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली? प्रश्न क्रमांक 47. पुणे करार कोणा कोणामध्ये झाला? गांधी आणि आयर्विन, राष्ट्रीय सभा आणि ब्रिटिश प्रधानमंत्री, गांधी व बॅरिस्टर जिना, गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 47चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड. पुणे करार हा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. प्रश्न क्रमांक 48. 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते? नागपूर, पुणे, मुंबई आणि फैजपूर. प्रश्न क्रमांक 48चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, फैजपूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 49. स्वतंत्र भारताचे संविधान केव्हा अंमलात आले? प्रश्न क्रमांक 49 आणि पर्याय पाहूया. पहा, भारतीय संविधान केव्हा अंमलात आले? 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1949, 26 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1949. प्रश्न क्रमांक 49चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 26 जानेवारी 1950. विद्यार्थी मित्रांनो, संविधान आपण अंमलात आलेली जी तारीख आहे तर ती 26 जानेवारी 1950 होय. मात्र संविधान आपण 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारलेलं आहे आणि 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला आहे. पुढच्या बाजूला जाऊया, पुढच्या प्रश्नाकडं. पहा, प्रश्न क्रमांक 50. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 50चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पहा मित्रांनो, हा प्रश्न अतिशय चकवा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिला पर्याय आहे आणि आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष नव्हते, तर ते राजेंद्र प्रसाद होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढं प्रश्न क्रमांक 51. केंद्र सरकारची उदय ही योजना कशाशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 51चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, विद्युत वितरण. प्रश्न क्रमांक 52. कोणत्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून महाराष्ट्र राज्याने घोषित केले आहे? ब्ल्यू मॉर्मॉन, येलो मॉर्मॉन, रेड मॉर्मॉन, पिंक मॉर्मॉन. तर प्रश्न क्रमांक 52चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला महाराष्ट्र राज्याने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे. प्रश्न क्रमांक 53. राज्याच्या पोलीस प्रमुखाला काय म्हणतात? पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक, पोलीस कमिशनर, DIG. प्रश्न क्रमांक 53चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, राज्याच्या पोलीस प्रमुखांना पोलीस महासंचालक असे म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 54. प्रस्तावित जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे. प्रश्न क्रमांक 54चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, म्हणजेच रत्नागिरी. जैतापूर हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतो आहे. प्रश्न क्रमांक 55. कुसुमाग्रज म्हणून कोणत्या साहित्यिकाला ओळखले जाते? वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, विश्वास पाटील, वि. शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 55चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, कुसुमाग्रज म्हणून वि. शिरवाडकर यांना ओळखले जाते. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संघटना कोणती? CBI, IB, NIA आणि रॉ. प्रश्न क्रमांक 56चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ड. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर
कार्य करणारी गुप्तहेर संघटना म्हणून RAW या संघटनेला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 57. सध्याचे लोकसभेचे सभापती कोण आहेत? सुमित्रा महाजन, मीरा कुमार, सुषमा स्वराज, प्रणव मुखर्जी. प्रश्न क्रमांक 57चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. लोकसभेचे हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा करंट अफेअर्सशी रिलेटेड तात्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजेच वर्ष 2016 मध्ये विचारलेला आहे. सध्याचे तुम्ही अपडेट करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी बरोबर उत्तर असेल सुमित्रा महाजन. प्रश्न क्रमांक 58. इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघटना, दहशतवादी संघटना, आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 58चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क. ही इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. प्रश्न क्रमांक 59. पंडित शिवकुमार शर्मा हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत? शहनाई, तबला, संतूर आणि सरोद. प्रश्न क्रमांक 59चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर वाद्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 60. मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमा, कृष्णा, वैनगंगा, गोदावरी. प्रश्न क्रमांक 60चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. मांजरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 61. एका सभेतील हा गणिताशी संबंधित प्रश्न आहे. पहा मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आपल्याला माझीनोकरी.com यांच्याकडून मिळालेली आहे, त्यांच्या संयुक्त विद्यमाने. तर त्यांचे मनपूर्वक आभार. तुमच्याकडं कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका असेल तर तुम्ही सेंड करू शकता, जेणेकरून आपल्याला पोलीस भरतीमध्ये 100% यश मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्व एकत्र येऊन प्रयत्न करूया. पहा, पुढचे प्रश्न जे काही दिसत आहेत तर ते गणिताशी संबंधित, ज्याला आपण अंकगणित म्हणू, त्याच्याशी संबंधित आहेत. काही मध्येच बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 76 कडे आपण आलेलो आहोत. पहा प्रश्न क्रमांक 76. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? प्रश्न क्रमांक 76चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड. दादासाहेब फाळके. प्रश्न क्रमांक 77. पुढीलपैकी सूर्यफुलातील सर्वात लहान परंतु वेगवान, सूर्यफुलातील नसून इथं सूर्यकुलातील आहे. सूर्यकुलातील सर्वात लहान परंतु वेगवान ग्रह कोणता? बुध, गुरु, शुक्र आणि शनी. प्रश्न क्रमांक 77चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. बुध हा सूर्याच्या अतिशय जवळ असून सूर्यकुलातील हा सर्वात वेगवान ग्रह म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 78. जळगाव जिल्ह्यातून पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? जळगावशी रिलेटेड ही प्रश्नपत्रिका आहे आणि अशा प्रश्नपत्रिकांचं आपण अवलोकन केल्यामुळं मित्रांनो, वेगवेगळ्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत तर त्याच दृष्टिकोनातून आपण जर अभ्यास केला तर सर्वतोपरी, सर्वसमावेशक, प्रभावी आणि परिणामकारक आपला अभ्यास बनतो आणि प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला 100% आपण वाचलेले प्रश्न जशास तसे दिसून येतात. फार फार तर 5 ते 10% प्रश्न आपल्याला वेगळ्या प्रकारचे दिसू शकतात, मात्र 90% प्रश्न हे आपण वाचलेल्या प्रश्नातूनच दिसतात. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्याची प्रश्नपत्रिका तुम्ही पाहणं, वाचणं गरजेचं आहे. यापूर्वी आपण एकूण 10 ते 12 आणि नंतर 5 म्हणजे जवळपास 16-17 प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. पोलीस भरतीशी रिलेटेड, आरोग्यसेवक, क्लर्क, तलाठी, ग्रामसेवक या सर्व प्रश्नपत्रिका आपण अपलोड करत आहोत. तर तुम्ही जर प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील तर पाहून घ्या. रोज एक प्रश्नपत्रिका कंपल्सरी तुम्हाला देण्यात येते. त्याचबरोबर जर तुम्ही सामान्य ज्ञानचे प्रश्न पाहिले तर हे प्रश्न आपल्या क्रमिक पुस्तकामधून आलेले आहेत. क्रमिक पुस्तकांचे सुद्धा व्हिडिओची लिंक खालच्या बाजूला दिलेली आहे. मोफत पुस्तकं डाउनलोड करण्याची लिंक दिलेली आहे. आपण या अगोदर भूगोल, इतिहास, विज्ञान यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडत असतील तर निश्चितपणे तुम्ही प्लेलिस्टवर जा, MPSC फुले चॅनलला भेट द्या आणि पुढे प्रवास करा. चला पुढच्या बाजूला जाऊया. पहा पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 78. जळगाव जिल्ह्यातून पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय
महामार्ग जातो? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 24, 211, 7, 222. प्रश्न क्रमांक 78चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क म्हणजेच 211. प्रश्न क्रमांक 79, सह्याद्री पर्वत हा डॅश डॅश पर्वताचा पर्वत म्हणून डॅश डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. गट पर्वत, धडी पर्वत, इथं घडी पर्वत असणं अपेक्षित होतं, अवशिष्ट पर्वत यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 79चं बरोबर उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक क अवशिष्ट पर्वत. ओरिसा राज्यातील डॅश डॅश हे सरोवर वस्तुतः एक मोठे कलयच आहे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 80चे पर्याय पाहूया आपण. कोलेरू, दाल, चिल्का आणि लोणार. पहा, याच्यामध्ये पर्यायकट पद्धतीनं जरी गेलात तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ मिळू शकतं. आणि या ठिकाणी बरोबर उत्तर जे असेल तर प्रश्न क्रमांक 80चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क चिल्का. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 81, कर्नाटक जिल्ह्यातील प्रसिद्ध नृत्य कोणते? लावणी, कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी. प्रश्न क्रमांक 81चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कर्नाटकमध्ये कथ्थक हे नृत्य प्रसिद्ध आहे. कोणत्या राज्यात भारतीय राज्यघटनेच्या कलम 317व्या कलमानुसार विशेष राज्याचा दर्जा दिलेला आहे? आता हा प्रश्न इतिहास जमा आहे मात्र तरीही परीक्षेला आलेला आहे तर किंवा दिलेला होता असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की म्हणजे कोणत्या राज्याला भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 नुसार विशेष दर्जा देण्यात आलेला होता मात्र तो सध्या काढण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर परत जम्मू काश्मीरच असेल. शेवटी निर्माण झालेले राज्य कोणते? तर तेलंगणा. या बाबी प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 83, भारतात संसदीय शासन प्रणाली असल्याने डॅश डॅश हे घटनात्मक प्रमुख असतात? पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 83चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ड म्हणजेच राष्ट्रपती हे भारतात संसदीय शासन प्रणाली असल्यामुळे ते घटनात्मक प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 84, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेचे निर्मूलन केले जाते? प्रश्न क्रमांक कलम 14, कलम 15, कलम 16, कलम 17. मित्रांनो, वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका अगदी PSI STI असिस्टंटमध्ये सुद्धा हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. त्यामुळे हे 2-3 प्रश्न तर 100% VVIP क्वेश्चन आहेत, बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 84चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड म्हणजेच कलम 17 नुसार भारतामध्ये अस्पृश्यतेचे निर्मूलन केले आहे किंवा अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा समजला आहे. प्रश्न क्रमांक 85, महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती असते? 220, 78, 288, 550. प्रश्न क्रमांक 85चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क 288. प्रश्न क्रमांक 86, खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी. प्रश्न क्रमांक 86चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य पोलीस पाटील करत असतो. प्रश्न क्रमांक 87, विजेच्या दिव्यातील तारेत कोणता धातू असतो? तांबे, चांदी, टंगस्टन, शिशे. प्रश्न क्रमांक 87चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क टंगस्टन. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 88, क्ष किरणांचा शोध कोणी लावला? डॉक्टर जगदीशचंद्र बोस, विल्यम रॉन्टगेन, आयझॅक न्यूटन, आइन्स्टाईन. क्ष किरणाचा शोध कोणी लावला? प्रश्न क्रमांक 88चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब विल्यम रॉन्टगेन यांनी क्ष किरणाचा शोध लावला. E = mc² म्हणजेच E बरोबर mc चा वर्ग हा सिद्धांत कोणी मांडला? एडिसन, गॅलिलिओ, न्यूटन आणि आइन्स्टाईन. प्रश्न क्रमांक
89चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड आईन्स्टाईन, आणि याच सूत्रावर अणुबॉम्ब बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 90, BCG ही रोग प्रतिबंधात्मक लस कोणत्या रोगावर वापरतात? क्षयरोग, पोलिओ, कॉलरा, हिवताप. तर प्रश्न क्रमांक 90चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. BCG ही लस क्षय रोगावर रोग प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते. प्रश्न क्रमांक 91, अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, कोगॅस. प्रश्न क्रमांक 91चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, कार्बन डायऑक्साईड. अग्निशमन यंत्रामध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 92, भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? प्रश्न क्रमांक 92चे पर्याय पाहूया. भास्कराचार्य, इनसॅट, रोहिणी, आर्यभट्ट. प्रश्न क्रमांक 92चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड. भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह म्हणून आर्यभट्ट या ग्रहाला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 93, सन 2016-17चा अर्थसंकल्प लोकसभेत कोणी मांडला? नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली. प्रश्न क्रमांक 93चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, अरुण जेटली. मित्रांनो, तात्कालीन स्थितीमध्ये हा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे, मात्र सध्या जे अर्थमंत्री आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. प्रश्न क्रमांक 94, करंट अफेअर्सशी रिलेटेड सर्व प्रश्नांची उत्तरं ही करंट अफेअर्सच्या आपल्या सिरीजमध्ये देण्यात येत आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. चला पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 94, पिंपरी चिंचवड येथे जानेवारी 2016 पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? PD पाटील, श्रीपाल सबनीस, गंगाराम गवानकर, कांचन सोनटक्के. प्रश्न क्रमांक 94चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, म्हणजेच श्रीपाल सबनीस. प्रश्न क्रमांक 95, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना 2016 साली कोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले? पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न. प्रश्न क्रमांक 95चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, पद्मश्री. प्रश्न क्रमांक 96, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? विवेक फणसाळकर, प्रवीण क्षितिज, दत्ता पडसगीकर, राकेश मारिया. विद्यार्थी मित्रांनो, कंपल्सरी हा प्रश्न परीक्षेमध्ये असतो. पोलीस महासंचालक, मुख्य सचिव, महाराष्ट्राचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे राज्य गृहमंत्री यावर हमखास प्रश्न विचारला जातो, त्यामुळे या बाबी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 96चं तात्कालीन स्थितीमधलं उत्तर वर्ष 2016 मधलं तात्कालीन स्थितीतलं उत्तर आहे हे प्रवीण क्षितिज. प्रश्न क्रमांक 97, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो द्वारा अवकाशात होणाऱ्या हालचाली अचूक टिपण्यासाठी कोणती अंतराळ वेधशाळा प्रक्षेपित केली? ॲस्ट्रॉनॉट, ॲस्ट्रोसॅट, हबल आणि स्पेस. प्रश्न क्रमांक 97चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, ॲस्ट्रोसॅट. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो द्वारा अवकाशामध्ये होणाऱ्या हालचालीवर अचूक लक्ष ठेवून त्या टिपण्यासाठी इस्रोमार्फत ॲस्ट्रोसॅट हे अंतराळामध्ये वेधशाळा प्रकाशित करण्यात आलेली आहे किंवा प्रक्षेपित करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 98, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन या दिवशी साजरा केला जातो? 3 जानेवारी, 10 जानेवारी, 10 नोव्हेंबर, 10 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 98चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, म्हणजेच 10 डिसेंबर. पहा, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन. तर अशा पद्धतीने आता बाकी जे आहेत तर या ठिकाणी प्रश्न नाहीत, कारण यामध्ये जर आपण पाहिलं एकंदरीत तर या प्रश्नपत्रिकेचा विचार करता
3 प्रश्न कॅन्सल करण्यात आलेले आहेत या प्रश्नपत्रिकेमधून, जे की प्रश्न क्रमांक 1, त्यानंतर प्रश्न क्रमांक 99 आणि 100 हे 2 प्रश्न म्हणजे 3 प्रश्न या प्रश्नपत्रिकेतून संदिग्ध उत्तराच्या सबबीनुसार ते रद्द करण्यात आलेले आहेत. बाकी उर्वरित सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. कोणालाही कसल्याही प्रकारची शंका असेल तर बिंदास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. उत्तराच्या बाबतीत, प्रश्नाच्या बाबतीत किंवा इतर आणखीन कोणत्या परीक्षेच्या बाबतीत कसल्याही प्रकारची शंका मनामध्ये असेल तर विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया उद्या पुन्हा एका वेगळ्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेसह. तोपर्यंत सर्वांना जय हिंद. थांबूया. धन्यवाद.